जागतिक योग दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सांगली सेंटरच्या वतीने आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन योग प्रशिक्षक शोभा मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात आले। कार्यक्रम ब्रह्मकुमारी सांगली सेंटरच्या प्रमुख ब्रह्मकुमारी सुनीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी उपस्थितांना योगाचे महत्त्व, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगाचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। याप्रसंगी माधुरी दिदी, जयश्री दिदी, वर्षा दिदी, अरुणा दिदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी योग प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमादरम्यान विविध योगासने व ध्यानधारणा सत्र घेण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश मिळाला। प्रतिनिधी राजेंद्र शिंदे, जी न्यूज। शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा सांगली मार्केट या ठिकाणी 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपला योगाचा प्रोग्राम राबवण्यात आला। या प्रोग्राममध्ये मुख्य अतिथी म्हणून योगा टीचर शोभा मॅडम उपस्थित झाल्या। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या संचालिका सुनीता दिदी, त्याचबरोबर निवेदिता दिदी, माधुरी दिदी आणि ह्या प्रोग्रामचं सूत्रसंचालन स्वाती दिदी, आत्मा दिदी आणि जयश्री दिदी आणि वर्षा दिदी यांनी केले। ह्या प्रोग्राममध्ये विशेष मानसिक आणि शारीरिक योगाचे काय फायदे आहेत, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी योगासने करणे ह्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे ह्याचं महत्त्व पटवून दिलं गेलं आणि त्याबरोबर प्रात्यक्षिकसुद्धा योगासने करून अनेकांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा करून दिला। त्याबद्दल सर्व अतिथींचं खूप मनपूर्वक आभार आहे आणि वेळात वेळ काढून सर्व बंधू भगिनीसुद्धा ह्या योगाच्या प्रोग्राममध्ये उपस्थित झाले, त्याबद्दलही त्यांचे या ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे खूप खूप आभार। ओम श्री।